विदर्भातील शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे। येत्या 5 जुलैपर्यंत विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे। त्यानंतर 8 जुलैपर्यंत राज्याच्या या भागात विखुरलेल्या स्वरूपात पाऊस सुरू राहण्याचा अंदाज आहे। अमरावतीचे हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या जुलै महिन्यात विदर्भावर अल निनोचा विशेष परिणाम होणार नाही। त्यामुळे जुलै महिन्यात विदर्भात समाधानकारक पावसाची अपेक्षा आहे। जूनच्या शेवटच्या आठवड्यात आणि जुलैच्या सुरुवातीलाच अनेक ठिकाणी चांगल्या पावसाने हजेरी लावली असून ही परिस्थिती पुढेही कायम राहण्याची शक्यता आहे। मात्र मेळघाट आणि चिखलदरा परिसरात सरासरीपेक्षा कमी पाऊस होत असल्याची बाबही त्यांनी स्पष्ट केली। या भागातील वृक्षतोड आणि हवामानातील बदल ही कमी पावसामागील प्रमुख कारणे असल्याचे अनिल बंड यांनी सांगितले। जनसमर्थन न्यूज अमरावती। सध्या ओरिसा आणि बंगालच्या किनारपट्टीवर चक्राकार वारे असून या चक्राकार वाऱ्याचे रूपांतर उद्या परवा कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये होण्याची शक्यता असल्यामुळे आणि याच्यासोबतच 7.5 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे राहणार असल्यामुळे आणि याची व्याप्ती मोठी असल्यामुळे विदर्भापर्यंत पुढील 3-4 दिवसात चांगल्या पावसाची शक्यता असून मधात 3 किंवा 4 तारखेला विदर्भात बरेच ठिकाणी मुसळधार पाऊससुद्धा पडू शकतो। तर अल निनोचा प्रभाव जून महिन्यामध्ये अल निनो सक्रिय झाला आणि त्यामुळे मान्सूनला बराच फटका बसला असून मान्सूनचा प्रवाह हा कोकणातच थांबल्यासारखा झाला होता, परंतु आता अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्यामुळे मान्सूनने गती घेतली असून जुलै महिन्यामध्ये मान्सूनवर विदर्भापुरता तरी अल निनोचा विशेष दुष्परिणाम होणार नाही। अमरावती जिल्ह्यामध्ये सर्व हवामानशास्त्रीय परिस्थिती अनुकूल असून सुद्धा यावर्षी चिखलदऱ्यामध्ये पाऊस अर्ध्या 50% पर्यंत कमी नोंदला गेलेला असून याचे मुख्य कारण हवामान बदल आणि चिखलदरा शहरामध्ये झालेली प्रचंड वृक्षतोड हेच असावे असा अंदाज आहे।